हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 5 ऑक्टोबर 2023चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप काय असतं ते बघूयात. पहिल्यांदा आपण या डिस्कशनमध्ये एरिटल डिस्कस करत असतोय, त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टचा पार्ट डिस्कस करत असतोय, त्यानंतर सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचे कॉन्सेप्ट असेल तर ती पण डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आणि या टोटल डिस्कशनचा पर्पज आपला काय, फायनली आपल्याला याच्यातून काय हवंय, कशासाठी हे डिस्कशन करतोय किंवा कशासाठी द हिंदू मधले महत्वाचे पार्ट समजावून घेतोय. तर एक्झामच्या दृष्टीतून करंट अफेअरचं एक वेगळं महत्व आहे. कोणत्याही सब्जेक्ट मधला जो क्वेश्चन फ्रेम होतो मेन्समध्ये किंवा प्रिलियममध्ये, तो बऱ्यापैकी आधारित कशावरती असतो की करंटमध्ये काय चाललेलं आहे, चालू घडामोडी ज्या घडत आहेत त्या कोणत्या घडामोडी घडत आहेत त्याच्यावरती आधारित बऱ्यापैकी क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टमधून फ्रेम होताना आपल्याला पाहावयास मिळतं. मग तो जर अंदाज आपल्याला लावायचा असेल, तशा पद्धतीनं जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला करंट अफेअरवरती पकड असणं, चालू घडामोडी काय घडत आहेत त्याच्यावरती पकड असणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीतून आपण हे डिस्कशन करत असतो, जेणेकरून आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये त्याचा फायदा व्हावा, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये त्याचा फायदा व्हावा. अशा पद्धतीचं याचा पर्पज आहे. त्याचबरोबर आन्सर रायटिंग प्रोग्राम जो आहे तो सुरू आहे. टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. तिथे जे क्वेश्चन मी पोस्ट करतोय, जे द हिंदूमध्ये आपण डेली बेसिसवरती डिस्कशन करतोय, ते त्याच्या आधारावरतीच तिथं क्वेश्चन पोस्ट केले असतात, जेणेकरून लिहिण्याच्या अगोदर तुमच्याकडे कंटेंट असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तो कंटेंट असावा तुमच्याकडे, तरच तुम्ही आन्सर रायटिंगला सुरुवात करू शकता किंवा आन्सर रायटिंग करू शकता. तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन नसेल, त्याचा कंटेंट नसेल, त्याचं नॉलेज नसेल तर आपण लिहू शकत नाही. साधा आणि सोपा आहे. त्याच्यामुळे काय आहे की द हिंदू मध्ये जे आपण डिस्कशन करतो, या डिस्कशनमध्ये, या लेक्चरमध्ये, त्याच्यावरती आधारित तिथं क्वेश्चन मी पोस्ट करत असतो. आता तिथं जे आन्सर रायटिंग तुम्ही करताय त्याचा तुम्हाला फायदा कसा होईल, एक तर पहिलं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होण्यासाठी ते सगळं सुरू आहे. त्याचबरोबर बाकी पण विद्यार्थी सगळे तिथं आन्सर रायटिंग करतात. मग तुम्ही एकमेकांचं बघून आन्सर रायटिंगमध्ये प्रोग्रेस करू शकता. त्याचबरोबर मी स्वतः प्रत्येक आन्सर रायटिंगचा फीडबॅक तिथे विद्यार्थ्यांना देतोय, जेणेकरून दिवसेंदिवस तुम्हाला प्रोग्रेस कशी करायची याचं एक डायरेक्शन मिळावं आणि नेमकं आपलं काय चुकतंय हे तुम्हाला समजावं. अशा पद्धतीचे तिथं बेनिफिट्स आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर झूम 1-to-1 काउन्सिलिंग सेशन सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय किंवा प्रिपरेशन आपलं कुठंतरी चुकतंय, काय आहे, काही कॉन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होत नाहीयेत किंवा स्ट्रॅटेजी अभ्यासाची कुठंतरी चुकते असं वाटतंय, असे बऱ्यापैकी विद्यार्थी मला याच्यामध्ये भेटू शकतात. वैयक्तिक त्या विद्यार्थ्याला मी झूम मिटिंगच्या माध्यमातून त्याच्यासोबत संवाद साधतोय, डिस्कशन करतोय आणि स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली काय असू शकते, असायला पाहिजे, याच्यावरती बऱ्यापैकी मी मार्गदर्शन करण्याचं तिथं स्वतः काम करतोय. काही विद्यार्थी 2 ते 3 वर्ष झाले प्रिपरेशन करतायत, रिझल्ट येत नाही, असे पण विद्यार्थी मला भेटतायत. काही विद्यार्थी नवीन आता प्रिपरेशन करू पाहतायत, 1 महिना 2 महिने झाले प्रिपरेशन सुरू केले, असे पण विद्यार्थी मला तिथं भेटतायत. मग अशा दोन्ही कॅटेगरीमधले विद्यार्थी याच्यामध्ये येऊ शकतायत, मला झूम मिटिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअली भेटू शकतायत आणि काय तुमच्या शंका असतील त्या माझ्याबरोबर डिस्कस करू शकताय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म भरून तुम्ही याच्यासाठी तुमची नाव नोंदणी करू शकताय. आणि हे सगळे जे प्रोग्राम आहेत ते टोटली विद्यार्थ्यांसाठी फ्री आहेत. त्यामुळं आन्सर रायटिंग असू द्या किंवा 1-to-1 काउन्सिलिंग सेशन असू द्या, या दोन्ही गोष्टींचा तुम्ही फायदा घेऊ शकता. असो, आपल्या मेन डिस्कशनला सुरुवात करूया. आणि पहिले एरिटल महत्वाचं कोणतं आहे ते समोर तुम्हाला दिसतंय. पहिले जे एरिटल आलेलं आहे ना, त्याच्यामध्ये 2 लेखकांनी हे एरिटल लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे समजावण्याचा प्रयत्न केला गेलाय की नॉर्थ, आता इंडिया हा एक देश आहे, त्याच्यामध्ये उत्तरेकडील काय राज्य आहेत, दक्षिणेकडील काय राज्य आहेत, अशा पद्धतीचा आपला देश आहे. म्हणजे दक्षिणेकडील राज्य आहेत त्याला आपण साऊथ इंडिया म्हणतो आणि जे नॉर्थकडील राज्य आहेत त्या सगळ्यांना मिळून आपण नॉर्थ इंडिया म्हणतो, आपल्या बोलीभाषेसाठी वगैरे किंवा आपल्या सोयीसाठी, समजण्यासाठी आपल्याला. मग इथं डिफरन्स या लेखकांनी समजावून सांगितलं की बाबा नॉर्थ स्टेट जे आहेत ते कशा पद्धतीनं प्रोग्रेसिव्ह कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू साऊथ स्टेट्स. म्हणजे साऊथचे राज्य जे आहे ते नॉर्थच्या राज्यांपेक्षा कशा पद्धतीनं त्यांचा चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस होतोय, पॉप्युलेशन कशी कंट्रोल होते. आणि ते सांगत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी कशी चुकीची आहे की जेणेकरून साऊथची राज्य जी आहेत ती बऱ्यापैकी प्रोग्रेस दाखवतायत, पॉप्युलेशनवरती कंट्रोल ठेवतायत, बाकी त्यांचा लिटररी रेट जो आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे, तरी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना टॅक्स रेव्हेन्यू मध्ये जो हिस्सा द्यायला पाहिजे तो हिस्सा खरं तर देत नाहीये. अशा पद्धतीचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स त्याच्या क्रिटिसिझम करत करत
ह्या गोष्टी लेखकांनी आपल्याला समजावून सांगायचा या एरुडलच्या माध्यमातून प्रयत्न केलाय. म्हणजे एकंदरीत इथं प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम काय अंडरलाईन केलाय, एक तर पहिलं हे सगळं एरुडल जे आधारलेलं आहे ते कुठल्या गोष्टीवरती आधारलेलं आहे, तर हे सगळं एरुडल जे आधारलेलं आहे ते विशेष करून उत्तरेकडील राज्य जे आहेत ना, त्या उत्तरेकडील राज्यांचा जी प्रगती आहे ती कशा पद्धतीनं दक्षिणेकडील राज्यांपेक्षा कशा पद्धतीनं कमी आहे, किंवा दक्षिणेकडील राज्य कशा पद्धतीनं प्रत्येक पॉलिसी इम्प्लिमेंटमध्ये कशा पद्धतीने यशस्वी ठरलेले आहेत आणि तरी सुद्धा त्यांना हवा तेवढा फंड मिळत नाही, त्यांना हवा तेवढ्या सुविधा मिळत नाहीत. अशा पद्धतीचा जो काही डिवाइड आहे तो डिवाइड खऱ्या अर्थानं या ठिकाणी लेखकाने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मग ढोबळमानानं जर तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगायची झाली ना, तर ढोबळमानानं आपण काय समजावून घेऊ शकतोय. पहिला तर गोष्ट आपण इकडे केरळकडे गेलो, तामिळनाडूकडे गेलो किंवा आंध्र प्रदेशकडे गेलो, तेलंगणाकडे गेलो, ही जी राज्य आहेत ना सगळी, मग कर्नाटक सुद्धा त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो, यांचा एज्युकेशनल डेव्हलपमेंट बघा तुम्ही, यांची सोशल डेव्हलपमेंट बघा तुम्ही, यांचं जे काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट बघा. त्याचबरोबर बाकी जे पॉप्युलेशन कंट्रोल करण्याचे, आता चायनाला सुद्धा आपण क्रॉस केले, म्हणजे पॉप्युलेशन किती वेगानं वाढते आपली हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. मग याच्यामध्ये पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये सुद्धा ही राज्य जी आहे ती नॉर्दर्न स्टेट्सपेक्षा जास्त प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जास्त प्रगती केलेली आहे. या सगळ्या गोष्टीत बऱ्यापैकी उत्तरेकडील राज्यांपेक्षा जास्त यश या दक्षिणेकडील राज्यांना मिळालेलं आहे. म्हणजे कुठंतरी ते चांगल्या पद्धतीने ते सगळं इम्प्लिमेंट करत आहेत, परंतु ज्या वेळेस त्यांना रिव्हेन्यू देण्याची वेळ येते, आता आपल्याकडे टॅक्स जो आहे ना तो टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करतात, स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करतात आणि त्यानंतर त्याचा जो काय आहे ते डिवायडेशन होतं. त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट काही रिव्हेन्यू त्याच्यातला यूज करतं आणि काही रिव्हेन्यू प्रत्येक स्टेटला डिस्ट्रीब्यूट केला जातो की तुमच्या तुमच्या राज्यात तुम्ही विकास करा, अशा पद्धतीने त्यांना तो रिव्हेन्यू दिला जातो. परंतु इथं प्रॉब्लेम काय आहे की पॉप्युलेशनच्या आधारावरती बऱ्यापैकी रिव्हेन्यू डिस्ट्रीब्युशन होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इथं दुसरी सुद्धा गोष्ट काय सांगितलेली आहे की आपल्याला जर डिलिमिटेशन कमिशन आणायचं असेल, डिलिमिटेशन करायचं असेल, म्हणजेच काय तर नवीन मतदारसंघांची निर्मिती करायची असेल तर ती कशावरती ठरणार आहे, तर पॉप्युलेशन जी वाढली तर त्याच्यामध्ये जेवढी जास्त पॉप्युलेशन तेवढं जास्त मतदारसंघ, अशा पद्धतीची आपली पॉलिसी आहे. आता जेवढे जास्त मतदारसंघ तेवढे त्यांना निधी सुद्धा जास्त द्यावा लागणार आहे, हे ऑब्वियस आहे. परंतु दक्षिणेकडील राज्यांचं आणि उत्तरेकडील राज्यांचं कंपॅरिझन केलं तर दक्षिणेकडील राज्य जे आहेत ना ते पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये यशस्वी झालेले आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांचं पॉप्युलेशन कमीच राहिलेलं आहे आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण उत्तरेकडील राज्यांमध्ये गेलो, मग त्याच्यामध्ये मध्य प्रदेश घ्या, बिहार घ्या, बाकी राज्य उत्तरेकडील बऱ्यापैकी घ्या तुम्ही, तर त्यांचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये ते अयशस्वी झालेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं तर पॉप्युलेशन आवाढव्य वाढलेले. मग आता इथं प्रॉब्लेम काय, तर इथं चूक कुणाची आहे, तर उत्तरेकडील राज्यांची इम्प्लिमेंटेशन मध्ये कुठेतरी चूक आहे. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा पॉलिसी फेल्युअर आहे तिथं. आणि तरी सुद्धा इथं काय होतं की यांची पॉप्युलेशन जास्त आहे, म्हणजे उद्या जर डिलिमिटेशन झालं तर इथं मतदारसंघ सुद्धा पॉप्युलेशननुसार वाढणार आहेत. म्हणजेच काय, तर जो चुका करतोय त्यालाच जास्त निधी जाणार आहे, त्यालाच जास्त टॅक्स रेव्हेन्यू डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे. आणि जो प्रामाणिकपणे पॉलिसी इम्प्लिमेंट करतोय, चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करतोय, त्याला आता इथं पॉप्युलेशनच कमी आहे, कारण पॉप्युलेशन कंट्रोल करण्यामध्ये ते यशस्वी झालेले राज्य आहेत. त्यामुळे मग त्यांना काय होणार आहे, तर त्यांना निधी कमी मिळणार आहे. म्हणजेच टॅक्स रेव्हेन्यू जर डिस्ट्रीब्युशन आहे त्याचा जो भाग आहे, भागीदारी आहे, ती कमी भागीदारी, कमी हिस्सा त्यांना मिळणार आहे. म्हणजे हे कुठंतरी काय होते की जे प्रामाणिकपणे काम करते त्याच्या विरोधात जाणारी अशा पद्धतीची सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, फायनान्स कमिशन जे आत्ताचे आहेत त्यांची पॉलिसी आहे, असं याच्यामध्ये लेखकांनी या दोघांनी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. मग हे ढोबळमानानं आपण समजावून घेतल्यानंतर एकंदरीत विषय काय हे आपल्याला समजल्यानंतर आता यांच्या शब्दामध्ये आपण बघूया लाईन टू लाईन की हे एक्झॅक्टली आपल्याला काय समजवायचा प्रयत्न करता येते. आणि मग हे सांगत असताना पहिल्या स्लाइडमध्येच लेखकांनी स्पष्ट काय केले की फेडरल डेमोक्रेसीला आपण फॉलो करतोय. इंडियन डेमोक्रेसी कसली आहे, तर इंडियन डेमोक्रेसी फेडरल डेमोक्रेसी, आपलं संघराज्यात्मक लोकशाही आपण फॉलो करतोय. म्हणजे याच्यामध्ये राज्यांचा संघ ही जी कॉन्सेप्ट आहे ती खूप जास्त महत्वाची आहे. आणि भारतीय राज्यघटनेत ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, कॉन्स्टिट्यूशनचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, त्यावेळेस हे सगळं आपल्याला दिसतंच. तर याच्यामध्ये काय सांगितलं की साऊदर्न स्टेट जे आहेत त्यांनी एक नवीन उंची गाठलेली आहे, कशामध्ये, तर डेव्हलपमेंटमध्ये. आणि त्याच्यामध्ये पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीनं यांनी योगदान दिलेलं आहे, काम केलं आहे त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये. आणि हे कशाच्या थ्रू केलं गेलं, तर हे सोशल डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ या दोन गोष्टींच्या आधारे
त्यांनी हे सगळं सक्सेस अचीव्ह केलेलं आहे. परंतु याच्या तुलनेत जर नॉर्दर्न स्टेट्स आपण बघितले, उत्तरेकडील राज्य बघितले, तर याच्या तुलनेत बऱ्यापैकी ते फेल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग इथं प्रश्न काय येतोय, तर इथं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचा प्रश्न येतोय. जर आपल्याला एखाद्या क्षेत्राचा विकास करायचा असेल तर त्या क्षेत्राला आपल्याला रिप्रेझेंटेशन पण पॉलिटिकल देणं गरजेचं आहे. म्हणजे पार्लमेंटमध्ये त्या क्षेत्रासाठी कोणतर तिथला रिप्रेझेंटेटिव्ह तर असायला पाहिजे. जर त्या क्षेत्रासाठी सीटच अवेलेबल नसेल लोकसभेमध्ये, पार्लमेंटमध्ये, तर त्याचं रिप्रेझेंटेशन कोण करणार नाही. आता रिप्रेझेंटेशन कोण करणार नाही म्हणजे त्या क्षेत्राचा विकास होईल का हो, तर ऑब्व्हियसली होणार नाहीये. मग ती जो गोष्ट आहे ती पुढं लेखक आपल्याला समजावून सांगतोय. आणि ती कधीपासून समजावून सांगतोय, मतदारसंघांची रचना जेव्हापासून झाली तेव्हापासूनच्या गोष्टी आपल्याला क्लिअर करतोय. भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 81 जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लोकसभेच्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, मतदारसंघ जे आहेत, ते जे मतदारसंघांचं डिवायडेशन आहे त्याच्यामध्ये इक्वल साईज ऑफ पॉप्युलेशन असायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक, आता एका मतदारसंघामध्ये 8 लाख पॉप्युलेशन आहे, दुसऱ्या मतदारसंघामध्ये 4 लाखच पॉप्युलेशन आहे, तिसऱ्या मतदारसंघामध्ये 1 लाख पॉप्युलेशन, असं चालणार नाही. जर 2 लाख एका मतदारसंघामध्ये पॉप्युलेशन आहे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 2 लाखच पॉप्युलेशन असायला पाहिजे. आता हे पॉप्युलेशन बेसवरती जे मतदारसंघांचं डिवायडेशन केलं जातं, वर्गीकरण केलं जातं, मग याच्यासाठी आकडेवारी कुठली वापरली जाते, तर ऑब्व्हियसली जी जनगणना होते त्या जनगणना वापरली जाते. मग 1971ची जर जनगणना आपण बघितली तर त्याच्या आधारावरती बऱ्यापैकी आपल्याला पाहावंच मिळतंय की कॉन्स्टिट्युएन्सीची खरं तर डिवायडेशन झालं होतं. आणि त्याच्यानंतर 42व्या घटनादुरुस्तीच्या आधारे तिथून पुढे 25 वर्षांसाठी ते सगळं फ्रीज करण्यात आलं. म्हणजे तिथून पुढे 25 वर्ष परत मतदारसंघांमध्ये फेरफार आपण करू शकत नाही, अशा पद्धतीची प्रोव्हिजन्स 42व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले. त्यानंतर 2001 मध्ये पुन्हा एकदा 84वी घटनादुरुस्ती केली गेली आणि ते 2026 पर्यंत बऱ्यापैकी ते पुढे ढकलण्यात आलं. म्हणजेच काय, तर परत आपण त्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये 2026 पर्यंत ऍटलिस्ट आपण बदल करू शकत नाही. म्हणजे ते प्रोलॉंग तिथपर्यंत करण्यात आलं, तिथपर्यंत ते परत वाढवण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता इथं मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय किंवा लेखक तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय, उद्या जरी नवीन मतदारसंघांची खऱ्या अर्थानं निर्मिती करण्याची वेळ आली तर ती कशाच्या आधारावर करण्याची पॉलिसी आहे, तर ती लोकसंख्येच्या आधारावरती करण्याची पॉलिसी आहे. म्हणजे शेवटी मुद्दा कुठला येतोय, पॉप्युलेशनचा मुद्दा येतोय, लोकसंख्येचा मुद्दा येतोय. आता इथं मला हेच तुम्हाला समजावून सांगायचं आणि लेखक सुद्धा आपल्याला हेच समजावून सांगायचा प्रयत्न करतोय की दक्षिणेकडील राज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोल करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि ती आपली पॉलिसी पण आहे की पॉप्युलेशन कंट्रोल झाली पाहिजे. पण त्याच्यामध्ये उत्तरेकडील राज्य जे आहेत ती अयशस्वी झालेली आहेत. आणि उद्या रिप्रेझेंटेशन जे आहे, मतदारसंघ जर वाढीव कुणाला मिळाले तर कुणाला मिळणार आहेत, ज्याची लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे उत्तरेकडील राज्यांची लोकसंख्या जास्त आहे म्हणजे त्यांना जास्त मतदारसंघ, आणखी तिथे जास्त मतदारसंघांची निर्मिती होणार आहे. आणि त्यामुळं ऑब्व्हियसली त्यांना काय होणार आहे, तर पार्लमेंटमध्ये जास्त रिप्रेझेंटेशन मिळणार आहे. आणि त्याच्या विरुद्ध जी राज्य प्रामाणिकपणे काम करतायत, यशस्वीरित्या काम करतायत, त्यांनी ते यशस्वीरित्या काम केल्यामुळं, प्रामाणिकरित्या काम केल्यामुळं पॉप्युलेशन कंट्रोल करण्यामध्ये यश आलं. म्हणजेच काय झालं, तर दक्षिणेकडील राज्यांचं पॉप्युलेशन काय आहे, कमी आहे. तर दक्षिणेकडील राज्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम करून, एवढं इफेक्टिव्हरित्या काम करून पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आणली, म्हणजे त्यांचं पॉप्युलेशन कमी झालं. आणि त्याचा परिणाम आता काय होतोय, जर 2026 नंतर जर आपल्याला नवीन मतदारसंघाची स्थापना करायची असेल, निर्मिती करायची असेल, तर ती कशावरती होणार आहे, पॉप्युलेशनवरती होणार आहे. जेवढी जास्त पॉप्युलेशन तेवढं जास्त रिप्रेझेंटेशन, तेवढं जास्त मतदारसंघ. पण यांचे पॉप्युलेशनच कमी आहे म्हणजेच मतदारसंघ कमी. आता मतदारसंघ कमी म्हणजेच काय, पार्लमेंटमध्ये असणारं रिप्रेझेंटेशन कमी. म्हणजे कुठंतरी प्रामाणिकपणे चूक केल्याची शिक्षा दिली आहे का त्यांना, मग कुठंतरी प्रामाणिकपणे काम करायला नाही पाहिजे का, त्यांना अवॉर्ड द्यायचा सोडून खऱ्या अर्थानं त्यांना पनिश केलं जाते. अशा पद्धतीचं जे काही डिफरन्स आहे, जे काही चुकीची पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे किंवा चुकीची काही प्रोव्हिजन्स आहेत त्या बदलणं गरजेचं आहे. हे सगळं पहिल्या स्लाइडमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे आकडेवारी सुद्धा दिलेली आहे आपल्याला. आणि मग पुढे आकडेवारी देत असताना तथ्यात्मक इन्फॉर्मेशनच आपल्याला दिली. ती तथ्यात्मक इन्फॉर्मेशन काय की 1971 ते 2011चा कालावधी आपण बघितला तर पॉप्युलेशन जी आहे ती पॉप्युलेशन नॉर्दर्न स्टेट जे आहेत, उत्तरेकडील राज्य जे आहे, त्याच्यामध्ये मग बिहार आहे, छत्तीसगड आहे, गुजरात आहे, झारखंड आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, यांचे 44% 48.2% झालेले. म्हणजे काय झाले, पॉप्युलेशन वाढलेले. पण आपलं धोरण त्या कालावधीमध्ये काय आहे, तर आपलं धोरण बऱ्यापैकी पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये असणं धोरण आहे, फॅमिली प्लॅनिंग करण्याचं धोरण आहे. परंतु यांची पॉप्युलेशन वाढली आहे आणखी 4.5%. म्हणजे ते कुठंतरी त्याच्यामध्ये कमी यशस्वी झालेले आहेत किंवा अयशस्वी झालेले आहेत. पण त्याच्या तुलनेत आपण
दक्षिणेकडील राज्य बघितली तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तमिळनाडू आहे, तेलंगणा आहे. एक एक्झाम्पल म्हणून रिप्रेझेंटेशन म्हणून या राज्यांची नावं त्यांनी दिलेली. तर तिथं या सेम कालावधीमध्ये 24.9% पॉप्युलेशन होती, ती घसरून 21.1% पॉप्युलेशन अशी झालेली. म्हणजेच काय तर झालेलं आहे, पॉप्युलेशन ग्रोथ होत होती, ती डिक्लाइन झालेली आपल्याला पाहावयास मिळते, डिक्रीज झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आता याच्यामध्ये खऱ्या अर्थानं साऊदर्न स्टेट जे आहे त्यांना नावाजायला पाहिजे, त्यांना रिवॉर्ड मिळायला पाहिजे. पण इथं प्रॉब्लेम काय होतो की यांची पॉप्युलेशन कमी असल्यामुळे, जसं की मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की रिप्रेझेंटेशन कमी होणार आहे. मग आता इथं जर येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघ पुन्हा एकदा वाढवायची जर वेळ आली तर त्याचा बेस काय, तर त्याचा बेस आहे पॉप्युलेशनच्या आधारावरती. जेवढं जास्त पॉप्युलेशन तेवढे जास्त सीट्स. मग इथं जे 5 साऊदर्न स्टेट्स आहेत विल लूज 23 सीट्स. म्हणजे उद्या म्हणजे 2026 नंतर जर पॉप्युलेशन बेस जर हे सीट डिस्ट्रीब्युशन झालं तर साऊदर्न स्टेट दक्षिणेकडील राज्य आहेत त्यांची 23 सीट कमी होऊ शकतात. म्हणजे काय झालं, रिप्रेझेंटेशन कमी झालं. परंतु नॉर्दर्न स्टेटची 37 सीट जे आहेत ते त्यांना वाढवून मिळू शकतात. म्हणजेच काय झालं, जे खरं तर चुका करते, जे जे खऱ्या अर्थानं चोऱ्या करते त्यांना खरं तर इथं रिवॉर्ड मिळतोय, आणि जे प्रामाणिकपणे काम करते त्यांना खऱ्या अर्थाने इथं पनिशमेंट मिळते. पॉप्युलेशन वाढली म्हणून यांना रिप्रेझेंटेशन वाढवलं, आणि यांची पॉप्युलेशन प्रामाणिकपणे त्यांनी कमी केली, कारण पॉप्युलेशन कंट्रोल हे धोरणच आहे इंडियन गव्हर्नमेंटचं. तरी सुद्धा त्यांना त्यांच्या सीट काय होत आहे, जर पॉलिसीनुसार काम केलं तर ते कमीच होणार आहेत. आता प्रपोर्शन ऑफ पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन जर आपण बघितलं तर नॉर्दर्न स्टेटचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन 6.81% वाढणार आहे, 6.81% वाढणार आहे. परंतु साऊदर्न स्टेटचं जे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आहे ते डिक्लाइन होणार आहे, म्हणजे कमी होणार आहे. कसं, कितीने कमी होणार आहे, 4.24% कमी होणार आहे. म्हणजे कुठंतरी पनिशमेंट दिल्यासारखं आहे जे प्रामाणिकपणे काम करते त्याला. ही गोष्ट या स्लाइडमध्ये तथ्यात्मक गोष्टी देऊन आपल्याला समजावून सांगितलं. तर याच्या विरुद्ध कॅनडा गव्हर्नमेंटचं जर धोरण आपण बघितलं तर कॅनडा गव्हर्नमेंट कमी पॉप्युलेशन असणारे जे प्रोव्हिन्सेस त्यांचे आहेत त्यांना रिप्रेझेंटेशन जास्तीत जास्त कसं मिळावं अशा पद्धतीचं त्यांचं धोरण आहे. मग त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकायला पाहिजे, याच्यासाठी हे उदाहरण लेखकांनी आपल्याला या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर मग आपली मतदान पद्धती सांगितली, जसं की 1 पर्सन 1 वोट बऱ्यापैकी लोकसभेसाठी मतदान असतं आपलं. परंतु हे मतदान सुद्धा आहे ते फेल झालेलं आहे. ते कसं फेल झालेलं आहे, तर नॉर्दर्न स्टेट जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये रजिस्टर्ड वोटर जे आहेत ते 18 लाख रजिस्टर्ड वोटर आहेत, सरासरी इथं सांगितलं 18 लाखाच्या आसपास आहेत. आणि साऊदर्न स्टेटमध्ये बघितलं तर 16 लाखाच्या आसपास आहेत. परंतु एखाद्या मेंबरला निवडणूक लढवण्यासाठी 12 लाख वोटर्सची गरज असते. म्हणजे ते निवडणूक कोण विनर आहे कोण लुजर आहे ठरवण्यासाठी 12 लाख वोटर्सची गरज असते. म्हणजे वरचे जे जास्तीचे वोटर्स आहेत त्यांचा तसा बी काही उपयोग नाहीये. म्हणजे 1 पर्सन 1 वोट ही जी सिस्टम आहे तीच कुठंतरी आपण वेळात काढलेली आहे, कारण व्यवस्थितरित्या आपण ते इम्प्लिमेंट करू शकलो नाही. आणि त्याचबरोबर आपण फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम, राष्ट्रपतींची वगैरे निवडणूक असते त्यावेळी फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम आपण फॉलो करतो. मग ही कॉन्सेप्ट काय आहे ही सुद्धा तुम्हाला पॉलिटीमध्ये जाऊन अभ्यास करायचे, त्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करणं कुठंतरी गरजेचं आहे. तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय आहे की निवडणुकीमध्ये काय, ज्याला जास्त मतं पडतील तो विजयी आहे. मग ती मतं जे जास्त विनर आहे त्याला 1/5 मतं असू द्या किंवा 1/6 मतं असू द्या, तरी सुद्धा तो जर इतरांपेक्षा जास्त मतं असतील तर तो विजयी ठरू शकतो. मग हे सुद्धा एक लूप होल आहे. आणि म्हणून प्रॉब्लेम काय आहे की ज्याला खरं तर जो प्रामाणिकपणे काम करतोय, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करतोय, त्याला रिप्रेझेंटेशन सुद्धा तशा पद्धतीने मिळायला पाहिजे. म्हणून मग अशा लोकांना शुड नॉट बी पेनलाइज्ड, म्हणजे यांना कुठेतरी पनिशमेंट देण्यासारखी वागणूक देऊ नये अशा पद्धतीची इथं लेखकांनी भावना व्यक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि मग पुढं काय सांगितलंय की जे खरं तर चुका करतायत त्यांना इन्सेंटिव्ह मिळतोय, आणि जे खरं तर प्रामाणिकपणे काम करतायत त्यांना पनिशमेंट मिळते, अशा पद्धतीची सिच्युएशन आहे रिप्रेझेंटेशनचा. जर पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचा जर आपण विचार केला तर त्याचबरोबर रोल ऑफ पॉप्युलेशन इन फिस्कल ट्रान्सफर, म्हणजे राजकोषीय वाटप जे आहे त्याच्यामध्ये पॉप्युलेशनचा काय रोल आहे हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये प्रत्येक 5 वर्षानंतर आपण एक फायनान्स कमिशन गठीत करत असतोय, आणि तशा पद्धती तरतूदच आहेत. मग फायनान्स कमिशननुसार बऱ्यापैकी हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशनची पद्धत आहे. म्हणजेच काय, जसं की मी टॅक्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला देत होतो त्यावेळेस आपण काय बघितलेलं आहे की जो टॅक्स कलेक्ट केला जातोय ना, तो टॅक्स जो कलेक्ट केला जातोय तो शेवटी ते पैसे आहेत, तो फंड आहे, तो कशासाठी यूज केला जातोय, तर तो देशाच्या विकासासाठी यूज केला जातोय.
देश म्हणजे काय आहे, तर देश म्हणजे राज्यांचा मिळून बनलेला एक संघ आहे. म्हणजे प्रत्येक राज्याला त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करावंच लागणार आहे आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. परंतु इथं प्रॉब्लेम काय होतोय, तर इथं प्रॉब्लेम जे राज्य प्रामाणिकपणे काम करतायत, डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने करतायत, हा क्रायटेरिया न ठेवता हा पॉप्युलेशनकडे झुकणारा क्रायटेरिया, म्हणजे जास्त पॉप्युलेशन म्हणजे जास्त रिप्रेझेंटेशन, जास्त रिप्रेझेंटेशन म्हणजे जास्त त्यांना हा निधी जो आहे तो कुठेतरी डिस्ट्रीब्युशन होताना आपल्याला पाहावस मिळतं. म्हणजेच काय, तर जे चुका करतायत त्यांना इन्सेंटिव्ह मिळतोय आणि जे प्रामाणिकपणे काम करतायत त्यांना खऱ्या अर्थानं अन्याय सहन करावा लागतोय, पनिशमेंट मिळते त्यांना. हेच या खरं तर फिस्कल धोरणामध्ये सुद्धा, राजकोषीय धोरणामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. आणि मग मध्ये मध्ये जे काही फायनान्स कमिशन, जसं की फर्स्ट फायनान्स कमिशनची पॉलिसी जरी असली, तर त्यानंतर जे सक्सेसिव्ह फायनान्स कमिशन्स आले, बाकीचे फायनान्स कमिशन त्याच्यानंतर आले, त्यांनी ते धोरण बदललं होतं आणि ते धोरण पॉप्युलेशनला जास्त वेळ देणार नव्हतं, तर बाकी पण व्हेरिएबल्स त्याच्यामध्ये काउंट केले जात होते. परंतु पुन्हा एकदा आता जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा जी परिस्थिती आहे ते फर्स्ट फायनान्स कमिशनचे जे धोरण होतं, पॉप्युलेशनला जास्त किंमत द्यायचं, तशा पद्धतीचं धोरण आपल्याला पाहावंच मिळतं. आणि त्याच्यामध्ये मग पॉप्युलस स्टेट जे आहेत, जास्त लोकसंख्या असणारे राज्य जे आहेत त्यांना अवॉर्ड देणं आणि जे कमी लोकसंख्येचे राज्य आहेत त्यांना कुठेतरी कमी प्रेफरन्स देणं, ही पद्धत जी आहे ती पुन्हा एकदा आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि पुढे आपल्याला पर कॅपिटा इन्कम जे स्टेटचं असते ना, आता दरडोई उत्पन्न हे पूर्ण देशाचं एक असते कॉन्सेप्ट आणि एक राज्याची एक असते. इथं पर कॅपिटा इन्कम ऑफ स्टेट दिले. राज्याचं जे दरडोई उत्पन्न आहे, एखाद्या राज्याचं दरडोई उत्पन्न खूप चांगलं असणं म्हणजेच काय, तर ते आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम राज्य आहे आणि एखाद्या राज्याचं दरडोई उत्पन्न खूप कमी असणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल राज्य, असं सरळ सरळ आपल्याला गणता येतं. पण आपली पॉलिसी कशी आहे बघा, आपली पॉलिसी काय सांगते की ज्या राज्याचं हायर पर कॅपिटा इन्कम आहे त्याला लोअर शेअर इन युनियन टॅक्स रेव्हेन्यू, जे युनियन गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करतं ना त्याच्यामध्ये टॅक्स रेव्हेन्यू मध्ये त्याला कमी हिस्सा मिळेल. आणि याचं लॉजिक काय दिलं जातंय की तुम्ही स्वतःच एवढ्या चांगल्या पद्धतीनं इकॉनॉमी डेव्हलप केलेलं आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीने टॅक्स गोळा करताय, तुम्हाला जास्त पैशांची गरज काय, मग आम्ही हा जो पैसा आहे म्हणजे युनियन टॅक्स रेव्हेन्यू जो आहे तो बाकी राज्य जे पाठीमागे राहिलेले राज्य आहे त्यांच्यावरती खर्च करतो. म्हणजे इथं कुठंतरी काय होतं की जे प्रामाणिकपणे काम करतात, आता जे पाठीमागे राहिलेले राज्य आहेत त्यांना सुद्धा समान सोर्सेस मिळाले होते ना, पण त्यांचे काय धोरणं चुकल्यामुळे, त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजी व्यवस्थित नसल्यामुळे, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन व्यवस्थित नसल्यामुळे ते गाळात गेलेले आहेत. पण त्याचा भार सगळा जो आहे, जे प्रामाणिकपणे काम करणारे राज्य आहेत त्यांना उचलायला लागतोय, हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. परंतु पॉप्युलेशनचं जर धोरण आपण बघितलं तर हायर पॉप्युलेशन ज्याचं आहे त्याला जास्त टॅक्स रेव्हेन्यूचा हिस्सा मिळतोय आणि जे लोअर पॉप्युलेशन आहे त्याला लोअर टॅक्स रेव्हेन्यूचा हिस्सा मिळतोय. म्हणजे पुन्हा जो आहे तो अन्याय दोन्ही धोरणांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतो आणि त्याच्या आकडेवर सुद्धा आपल्याला या ठिकाणी लेखकांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शेवटी काय होतंय की जे प्रामाणिकपणे काम करत नाहीये त्यांना जास्त प्रेफरन्स दिला जातोय, फेवर केलं जाते, जे खरं तर प्रामाणिकपणे काम करतायत त्यांना खऱ्या अर्थानं अडचणीत टाकण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. म्हणजेच काय, तशा पद्धतीच्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसी कशा चुकीच्या आहेत हे याच्यामध्ये लेखकांनी सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे. मग आता या एरोडलच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता इथं पहिला पॉईंट काय, तर पॉप्युलेशन ग्रोथवरती आपली पॉलिसी काय, मग ते जे पॉलिसी आहे पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतोय, ते पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी काय करतोय त्याची एकदा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हा पहिला आपला सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. दुसरा पॉईंट काय असू शकतो आपला पॉप्युलेशन कंट्रोल झाल्यानंतर, इथं आपल्याला फायनान्स कमिशनचा उल्लेख आलेला आहे. मग ते फायनान्स कमिशन काय, किती फायनान्स कमिशन आतापर्यंत झाली, त्याचं लक्ष काय असते, हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग ते फायनान्स कमिशनशी रिलेटेड काय तरतुदी आहेत, कोण कोण मेंबर असते फायनान्स कमिशनचं, याचं नेमकं काम काय असते, ह्या बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते इकॉनॉमीच्या माध्यमातून आपण काढून ठेवायला पाहिजे. इथं पर कॅपिटा इन्कमचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग ते स्टेटच्या बाबतीत असू द्या किंवा युनियनच्या बाबतीत असू द्या, पूर्ण देशाच्या बाबतीत असू द्या, पर कॅपिटा इन्कम ही कॉन्सेप्ट नेमकी काय, त्या कॉन्सेप्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायचा. म्हणजे इकॉनॉमिकल ज्या कॉन्सेप्ट असतात त्या कॉन्सेप्टच इकॉनॉमी समजायला तुम्हाला मदत करतात. जर कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसतील तर इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र हा सब्जेक्ट समजूच शकत नाही. काल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे ही कॉन्सेप्ट जी आहे ती कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माहिती असणं हे खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. हे 3 पॉईंट झाल्यानंतर चौथा पॉईंट जो आहे तो चौथा पॉईंट आपल्याला ब्रॉडली एक केस स्टडी म्हणून अभ्यास कशाचा करून ठेवायचा आहे की उत्तरेकडील राज्ये कम्पेअर्ड टू दक्षिणेकडील राज्य,
म्हणजे नॉर्दर्न स्टेट्स कम्पेअर टू साऊदर्न स्टेट्स यांच्यामध्ये विकासामध्ये काय डिफरन्स आहे, त्याचे कारण काय काय आहेत. नॉर्दर्न स्टेट बऱ्यापैकी आपल्याला काय दिसत आहेत, तर साऊदर्न स्टेटपेक्षा मागं राहिलेल्या डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. मग असं का होतंय, नेमकं कुठं चुकतंय, हे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे एक केस स्टडी म्हणून आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीचा क्वेश्चन याच्या अगोदर आलेला आहे, इथून पुढे सुद्धा मेन्सला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे केस स्टडी म्हणून तुम्ही अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे आणि त्याचा तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. हे 4 पॉईंट तर महत्वाचे वाटलेत, ते 4 पॉईंटचा अभ्यास तुम्ही करून ठेवा. बाकी जे आकडेवारी वगैरे मध्ये मध्ये आले ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचा आपण एसे मध्ये उपयोग करू शकतोय, आन्सर रायटिंग मध्ये उपयोग करू शकतोय. त्या दृष्टीतून हे रुटीन जे आहे ते महत्वाचं होतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही वाटत नाहीये. आणि मग त्याच्या पुढे जाऊन बघायचं झालं तर घटना दुरुस्त्या काय आलेले आहेत. इथे एक दिले तुम्हाला 84th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट दिलेली आहे, 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट दिलेली आहे. सेन्सस आता 2021 जर सेन्सस होणं गरजेचं होतं, परंतु सेन्सस झालेलं नाही, जनगणना झालेली नाही कारण कोविड-19 होता. मग ते सेन्सस कधीपासून सुरू होतोय, सेन्सस रिलेटेड काय प्रोव्हिजन्स आहे, त्याचा काय उपयोग आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. तर अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आर्टिकल 81चा इथं उल्लेख आलेला आहे. मग ते एकदा बघायला पाहिजे की काय नेमके प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि बाकी जसं की मी तुम्हाला सांगितलंय की बाकी आकडेवारी वगैरे दिलेले. आता कॅनडा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कॅनडामधून सुद्धा काही तत्व घेतलेली आहेत. मग ती कॅनडाकडून कोणती तत्व आपण घेतलेली आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करून करणं याच्या अंतर्गत आलं, तिथपर्यंत सुद्धा आपण जाऊन पोहोचू शकतोय. मग त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी मतदारसंघ किती आहेत, लोकसभेचे मतदारसंघ वगैरे किती आहेत, त्यानंतर आपल्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय तर महाराष्ट्राचे राज्य विधानसभेचे मतदारसंघ किती आहे, त्याचं डिवायडेशन कशा पद्धतीनं असतंय. त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला डिलिमिटेशन करायचं असतं ना, परिसीमन करायचं असतं ना, त्यावेळेस आपण परिसीमन आयोगाचं गठन करत असतोय, स्थापना करत असतो. मग ते त्याला इंग्लिशमध्ये डिलिमिटेशन पॅनल किंवा कमिशन म्हणतो. मग ते नेमकं काय आहे, त्याचे मेंबर कोण असतात, ते कधी अपॉइंट केलं जातं, त्याचं काम काय असतं, नवीन मतदारसंघांची स्थापना जी आहे ते कशाच्या आधारावरती करू शकतो आपण जर केली, त्याच्या रिलेटेड भारतीय राज्यघटनेमध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून खरं तर हे रुटीन महत्वाचं होतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढचं एरुटेल जे आहे ना ते कार्बन एमिशनशी रिलेटेड एरुटेल आहे. आणि याच्यामध्ये कार्बन एमिशन्स मध्ये कसं आपण अकाउंटिंग आणू शकतोय, अकाउंटेबिलिटी आणू शकतोय, या सगळ्या गोष्टींवरती या एरुटेलच्या माध्यमातून डिस्कशन केले गेले. म्हणजे जसं की तुम्ही आता किती खर्च केला, किती इन्कम कमावला, या सगळ्या गोष्टी बॅलन्स शीटवरती जसं रेकॉर्ड म्हणून ठेवता तुम्ही, जे कॉमर्सचे वगैरे विद्यार्थी आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजत असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचं अकाउंटिंग करता. अशा पद्धतीनं आपण कार्बन एमिशनचं अकाउंटिंग करणं कुठेतरी गरजेचं आहे, असं या दोन लेखकांनी समजावायचा प्रयत्न केलेला आहे. वन कार्बन अकाउंटिंग फ्रेमवर्क हे जे आहे त्याचा उल्लेख इथं आलेला आहे. मग याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला कार्बनशी रिलेटेड टॅक्स सुद्धा आकारता येणार आहे. जसं की इन्कमचं आपलं सगळं रेकॉर्डिंग असतं, त्यामुळे इन्कमशी रिलेटेड प्रत्येक एखाद्या बिझनेसचा इन्कम असू द्या, एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा इन्कम असू द्या, तर तो इन्कम किती आहे त्याचा अकाउंटिंग असल्यामुळे त्या इन्कमवरती आपल्याला इन्कम टॅक्स आकारता येतो. तशा पद्धतीनंच जर कार्बन एमिशनचं जर अकाउंटिंग केलं गेलं तर आपण कार्बन रिलेटेड टॅक्स पण आकारू शकू आणि कार्बन एमिशन कमी करण्यासाठी त्या टॅक्सच्या रूपात जे पैसे मिळतात त्याचा उपयोग सुद्धा आपण करू शकू, जेणेकरून 2070 पर्यंत जे टार्गेट आहे 0 कार्बन एमिशन कंट्री बनायचं, ते टार्गेट लवकरात लवकर कंप्लीट होऊ शकतंय. म्हणजे ते कार्बन अकाउंटिंग सिस्टम जे आहे ते कार्बन अकाउंटिंग सिस्टमचा लेखकांनी इथं आपल्याला उल्लेख करून सांगितलेला आहे. म्हणजे इथं एकंदरीत सगळं जे एरुटेल आहे ते एरुटेल कार्बन एमिशनचं जे अकाउंटिंग आहे त्या अकाउंटिंगवरती आधारित असलेलं एरुटेल आहे. मग एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे हे आपण बघायचा प्रयत्न करूया त्यांच्याच शब्दामध्ये. आणि म्हणजे हे जे एरुटेल आहे ते कोणत्या सब्जेक्टच्या दृष्टीतून महत्वाचं आहे, तर ते इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं काय, तर क्लायमेट चेंज हा टॉपिक महत्वाचा आहे. त्या दृष्टीतून हे एरुटेल महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक कॉन्सेप्ट वापरली ती म्हणजे पॉलिक्रायसिस. पॉलिक्रायसिस म्हणजे काय, तर सर्व बाजूंनी होणारा क्रायसिस, त्याला आपण पॉलिक्रायसिस म्हणतो. ही जी कॉन्सेप्ट आहे त्याला पॉप्युलरिटी देण्याचं काम ॲडम टुझे या खरं तर व्यक्तीनं केलेलं आहे. आणि याच्यामध्ये भर फिजिकल इम्पॅक्टवरती जास्त दिलेला आहे. मग ते फिजिकल इम्पॅक्ट म्हणजे पृथ्वी हा एक ग्रह आहे, या ग्रहावरती सर्व बाजूंनी जे काही इन्व्हायरमेंटल संकट येत आहेत, याच्या इन्व्हायरमेंटवरती या ग्रहावरतीच संकट येत आहेत, पर्यावरणीय संकट जे आपण म्हणू शकतो, पर्यावरणावर येणारी संकट जी येत आहेत त्याला पॉलिक्रायसिस असं
आपण म्हणू शकतो, म्हणजे चहूबाजूने येणारं जे संकट आहे. आणि त्याच्यामध्ये फिजिकल इम्पॅक्टला खूप जास्त महत्व दिलं जातं. त्याच्यामध्ये रायझिंग टेम्परेचर, आता क्लायमेट चेंजमुळे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते आहे, म्हणजेच काय तर टेम्परेचर वाढत आहे, सी लेवल राईज होते. आता टेम्परेचर वाढते म्हणजे बर्फाच्या स्वरूपात जे पाणी आहे त्याचं काय होणार आहे, द्रवाच्या स्वरूपात रूपांतर होणार आहे. आणि त्यामुळे हे पाणी जे आहे द्रवाच्या स्वरूपात झालेले ते कुठं जाणार आहे, ऑब्व्हियसली समुद्रामुळे मध्ये जाणार आहे. मग समुद्र पातळी काय होणार आहे, राईज होणार आहे, वाढणार आहे. तो परिणाम सांगितला इथं. एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, मग पूरच मधूनच येतोय, पाऊस खूप जास्त ढगफुटी वगैरे होते, अशा पद्धतीचे जे इव्हेंट्स आहेत, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, किंवा वादळ खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे, चक्रीवादळ वगैरे आपण बघतोय. हे जे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स आहेत ते कशामुळे घडत आहेत, शेवटी क्लायमेट चेंजमुळे घडत आहेत, ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडत आहेत. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. याचे सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जे काही चॅलेंजेस आहेत त्याचा सुद्धा आपल्याला म्हणजे विचार करणं खूप जास्त गरजेचं. आणि याचे इम्पॅक्ट जे आहे ते एनर्जी सेक्टरवरती होत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर वरती होत आहेत, हेल्थ सेक्टरवरती होत आहेत, मायग्रेशनवरती होत आहेत, फूड प्रोडक्शनवरती होत आहेत. अशा बऱ्याच गोष्टींवरती क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतोय. हे पहिल्या स्लाइडमध्ये लेखकांना क्लिअर केलेलं आपल्याला. याच्यासाठी लेखक पुढे काय म्हणतोय की आपल्याला एक नवीन अर्थव्यवस्थेची स्थापना करावी लागेल, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण आपल्या प्लॅनेटचा विचार केलेला असेल, इन्व्हायरमेंटचा विचार केलेला असेल, आपल्या पृथ्वीचा विचार केलेला असेल. म्हणजेच शेवटी इन्व्हायरमेंट सुरक्षित राहणारी जी, इन्व्हायरमेंटचा विचार करणारी जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था आपल्याला स्थापन करावी लागेल. आणि त्याच्यामध्ये मग विचार करणारी म्हणजे काय तर कार्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला डेव्हलप करावं लागेल. म्हणजे शेवटी इथं काय बोललं जाते की ग्लोबल वॉर्मिंग असू द्या, क्लायमेट चेंजचा इश्यू असू द्या, जे पोल्युशनचा विषय असू द्या, या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी कुठे येऊन थांबतायत तर कार्बन एमिशनवरती येऊन थांबतायत. कार्बनचं जे काही उत्सर्जन होते त्याच्यामुळे जे पर्यावरणावरती एक ताण निर्माण होते त्याच्याविषयी सगळं बोललं जाते. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, शेवटी कार्बन एमिशन, कार्बनचे जे उत्सर्जन आहे ते कमी करावं लागणार आहे, ते 0% पर्यंत न्यावं लागणार आहे. त्यावेळेस आपली पृथ्वी सुरक्षित होईल, त्यावेळेस आपले इन्व्हायरमेंट सुरक्षित होईल. आणि मग हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर कार्बन एमिशन किती होतंय हे मोजावं लागेल. आणि जे गोष्टी आपण मोजू शकतोय त्याच गोष्टीचं आपण अकाउंटिंग करू शकतोय. हे इथं सांगितलेलंच आहे. जी गोष्ट आपण मोजूच शकत नाही त्या गोष्टीचं आपण अकाउंटिंग करू शकतोय का, तर करू शकत नाही. जी गोष्ट मोजता येत नाही त्याचा हिशोब कसा काय ठेवणार. मग हे जर मेजरमेंट करायला आपल्याला सुरुवात करावी लागेल. आणि ते मेजरमेंट कसं, घरापासून ते देशापर्यंत. म्हणजे घरामधून काय कार्बन एमिशन होते, चुलीवरती तुम्ही स्वयंपाक वगैरे करताय, बाकी गोष्टी करताय त्याच्यामुळे होते, गाडी वगैरे चालवताय त्याच्यामुळे होते. पंचायत, मग पूर्ण गावाचं कार्बन एमिशन किती आहे, पूर्ण जिल्ह्याचं कार्बन एमिशन किती आहे, पूर्ण राज्याचं कार्बन एमिशन किती आहे, आणि त्याच्यानंतर पूर्ण कंट्रीचं कार्बन एमिशन किती आहे, कार्बन उत्सर्जन किती आहे, हे सगळं आपल्याला आकडेवारी तंतोतंत ठेवावे लागेल. तशा पद्धतीचे जे अकाउंटिंग कार्बन बुक्स आहेत ते कार्बन बुक्स आपल्याला कॅरी करावं लागतील, रेकॉर्ड तशा पद्धतीने मेंटेन करावं लागेल. पण त्याच्यासाठी मेजरमेंट सिस्टम असणं गरजेचं आहे. आणि ते कार्तिक रमन्ना, ऑक्सफर्ड मधले एक प्रोफेसर आहेत, त्यांनी अशा पद्धतीची जी काय ट्रॅकिंग सिस्टम आहे, कार्बन बॅलन्स शीट आहे, ते खरं तर कॉर्पोरेट लेवलला डेव्हलप केलेलं आहे. हे सुद्धा उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला. आणि पुढं मग नॅशनल कार्बन अकाउंटिंग सिस्टमचा उल्लेख आहे, NCA. तर ही नॅशनल कार्बन अकाउंटिंग सिस्टम जी आहे त्याच्यावरती डायरेक्ट प्रिलियमला क्वेश्चन वगैरे अशा कॉन्सेप्टवरती विचारला जातो. म्हणून नॅशनल कार्बन अकाउंटिंग सिस्टम काय आहे तर कार्बन कॅप्चर करणारी सिस्टम आहे की कार्बन एमिशन्स वगैरे जे आहे ते कशा पद्धतीने होते, किती प्रमाणात होते, याच्यामधून आपण जाणून घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला याच्याविषयी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. कार्बन टॅक्स रिटर्न्स जे आहे, आता कार्बन जर आपण मेजर करू शकलो कार्बन एमिशन तर आपण त्याचं अकाउंटिंग करू शकतो. आणि अकाउंटिंग करू शकतोय म्हणजे त्याचा आपण हिशोब ठेवू शकतोय म्हणजे त्याच्यावरती उद्या टॅक्स सुद्धा करू शकतोय. मग जसं इन्कम टॅक्स रिटर्न्स आपण भरतोय तशा पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये आपण कार्बन टॅक्स रिटर्न सुद्धा भरू शकेल, अशा पद्धतीची जी शक्यता आहे ती लेखकांना वर्तवलेली. आणि ह्या सगळ्या गोष्टी रिव्होल्युशनरी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी क्रांतिकारी आहेत, परंतु त्या करणं खूप जास्त गरजेचं आहे, तरच आपण त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो. आणि त्याच्यासाठी मग कार्बन जे आहे ते रिकग्नाइज करावं लागेल, कॅप्चर करावं लागेल, व्हॅल्यूड करावं लागेल, आणि त्यानंतर त्याचं अकाउंट जे आहे ते होईल. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण टॅक्स करू शकतो, जेणेकरून कार्बन एमिशन आपण कमी करण्यासाठी त्या टॅक्सचा आपण उपयोग करू शकतो. त्या टॅक्समधून मिळणाऱ्या रेव्हेन्यूचा आपण त्याच्यासाठी उपयोग करू शकतो. आणि एकदा आपण जे नॅशनल कार्बन एमिशन सिस्टम जे आहे, नॅशनल कार्बन अकाउंटिंग सिस्टम जी आहे, त्या अकाउंटिंग सिस्टम जी आहे ती जर अडॉप्ट केली, आपण चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केली, तर आपण आपलं टार्गेट ठरवू शकतो कार्बन एमिशनचं. कार्बन एमिशन फ्युचरमध्ये किती असेल हे प्रिडिक्शन करू शकतोय आणि त्याच्यामध्ये रिडक्शन सुद्धा
करू शकतो, ते ट्रॅक करू शकतो, या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि जशा पद्धतीचा इकॉनॉमिक जीडीपी असतो तशा पद्धतीचा कार्बन जीडीपी सुद्धा आपल्याला उद्या काढता येणार आहे. आणि जसं ग्रॉस नॅशनल हॅपीनेसची कॉन्सेप्ट आहे तशा पद्धतीने कार्बनचं रिलेटेड सुद्धा जी कॉन्सेप्ट आहे ते कॉन्सेप्ट उद्या येताना अस्तित्वात आपल्याला पाहावास मिळेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला लेखकाने याच्यामध्ये समजावलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत या एरिटलमध्ये आपल्याला लेखकाने इन्व्हायरमेंट्स रिलेटेड जे कार्बन एमिशन्स आहे ते कार्बन एमिशन्स आपण कसं कमी करू शकतोय याच्यासाठी खरं तर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आणि कार्बन एमिशनचं अकाउंटिंग करणं किती गरजेचं आहे ते आपल्याला याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्याच रिलेटेड मग काय झालं तर कार्बन अकाउंटिंग सिस्टम जे आहे ते कार्बन अकाउंटिंग सिस्टम याच्यामध्ये न्यूजमध्ये आले. त्या सिस्टमचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हे एरिटल महत्वाचं. तर बाकी जीडीपीचे वगैरे कॉन्सेप्ट आलेले आहे, त्यानंतर हॅपीनेसचे वगैरे कॉन्सेप्ट आलेले, त्या कॉन्सेप्ट तर तुम्हाला बघून ठेवायचे आहेत, ते काही वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु टोटल एरिटल जे आहे ते इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाचं होतं. आणि हा एक नवीन जो सब्जेक्ट आहे इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून, हा नवीन सब्जेक्ट डिस्कस केला जातोय. याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस मग जास्त होतात. त्यामुळे हे एरिटल सगळं जे आहे ते 2-3 वेळा ही इन्फॉर्मेशन बघून ठेवा, याचे नोट्स काढून ठेवा, याचे रिव्हिजन करून ठेवा. याचा नक्की तुम्हाला एसे रायटिंगमध्ये आन्सर रायटिंगमध्ये 100% फायदा होईल. पुढचं जे एरिटल आहे ना ते आत्ता आपण काय केलंय की 106वी घटना दुरुस्ती बघितली. त्याच्या अंतर्गत आता त्याच्या अंतर्गत 1/3 रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे लोकसभेमध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये महिलांसाठी. आणि ती घटना दुरुस्ती किती आहे 106वी घटना दुरुस्ती. ज्यावेळेस ते बिल होतं ना बिल त्यावेळेस ती 108वी घटना दुरुस्ती होणार होती. परंतु त्याचं ऍक्टमध्ये रूपांतर झाल्यानंतर ती 106वी घटना दुरुस्ती झाली. म्हणजे याच्यामधली जी 2 बिलं आहेत ना ती अजून पेंडिंग आहेत असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे फायनली हा जो ऍक्ट आहे हा ऍक्ट 106वी घटना दुरुस्ती करून बनलेला ऍक्ट आहे, हे तुम्ही विसरू नका. याच्या अगोदर आपण 108वी घटना दुरुस्ती अनेक वेळा डिस्कस द हिंदूमध्ये केलेलं आहे. परंतु याच्यावरती क्वेश्चन आला तर तुम्ही चुकून 108वी घटना दुरुस्ती म्हणाल पण ते चुकीचं ठरेल. कारण ती घटना दुरुस्ती कोणती 106वी घटना दुरुस्ती आता झालेली आहे. ज्यावेळेस बिलाच्या स्वरूपात असतं ना त्यावेळेस जेवढी बिलं पेंडिंगला आहेत तेवढ्या बऱ्यापैकी घटना दुरुस्तीचा नंबर त्याला दिला जातो. पण ज्यावेळेस ऍक्टमध्ये रूपांतर होतो त्यावेळेस मग तो कितव्या घटना दुरुस्तीचा ऍक्ट आहे ती घटना दुरुस्ती तिथं लागत असते. त्यामुळे हा डिफरन्स तुमच्या लक्षात असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते जर रिझर्वेशन आहे महिलांचं त्या रिझर्वेशन विषयी बोलले गेले. आणि याच्यामध्ये लेखक आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय की लेखक आपल्याला काय म्हणतोय की इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपण काही गोष्टींचं एक्सपिरियन्स घेणं खूप जास्त गरजेचं होतं. आता लोकल गव्हर्नमेंटमध्ये 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती याच्या अंतर्गत आपण काय केलं पंचायत सिस्टम डेव्हलप केली आणि म्युन्सिपालिटी सिस्टम जे आहे ते डेव्हलप केले. आणि त्याच्यामध्ये महिलांना 1/3 रिझर्वेशन 30 वर्षांपूर्वीच देण्यात आले. 1/3 म्हणजे 33% रिझर्वेशन. परंतु त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुरुष प्रधान संस्कृतीचा जो काय छाप आहे तो आपल्याला दिसतोय. मग त्याच्यातून आपण याच्यामध्ये काय शिकलेलो आहे का ते आपण कसं इम्प्लिमेंट करणार आहोत याच्यावरती लेखकाने याच्यामध्ये डिस्कस केले. म्हणजे लेखक काय म्हणतोय की लोकल गव्हर्नमेंटमध्ये जे महिलांना रिझर्वेशन आपण दिलेलं आहे त्याच्यामधून आपण काही गोष्टी शिकून याच्यामध्ये इम्प्लिमेंट करणं खूप जास्त गरजेचं होतं. जे 106वी घटना दुरुस्तीचा जो ऍक्ट आहे वुमन रिझर्वेशन बिल ज्याला आपण नारी शक्ती बिल वगैरे असं सुद्धा म्हटलं गेलंय. ते वुमन रिझर्वेशन ऍक्ट आता बिलाचं स्वरूपांतर कशामध्ये झालेलं आहे ऍक्टमध्ये झालेलं आहे. राष्ट्रपतींची त्याला असेंट मिळाली. मग तो जो ऍक्ट आहे 106वी घटना दुरुस्तीचा त्या ऍक्टमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आपण केलेल्या आहेत त्या खरं तर लोकल गव्हर्नमेंटमध्ये जे महिलांना रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे त्या एक्सपिरियन्स मधून येणाऱ्या असायला पाहिजे होत्या. तशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स करायला पाहिजे होत्या असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत या एरिटलमधून तुम्हाला अभ्यास करण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत बघा. एका डिटेलमध्ये आपल्याला बघायची गरज नाही. याच्यामध्ये ही जी 106वी घटना दुरुस्ती आहे याच्या अंतर्गत महिलांना रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. ही 6व्या घटना दुरुस्तीचा तुम्हाला 106व्या घटना दुरुस्तीचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा. म्हणजे या ऍक्टचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायचा आहे. वुमन रिझर्वेशन ऍक्ट किंवा नारी शक्ती ऍक्ट जो आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करून ठेवायचा आहे. पहिला पॉईंट आपला. दुसरा पॉईंट आपल्या याच्या अंतर्गत काय तर इथं 73वी घटना दुरुस्ती दिलेली आहे आणि 74वी घटना दुरुस्ती दिलेली आहे. मग ह्या ज्या घटना दुरुस्ती आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे. पंचायत राजचा मग त्याच्यामध्ये उल्लेख येतो. मग पंचायत राज जे आहेत म्युन्सिपालिटी जे आहेत त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. आणि हे जे 73वी घटना दुरुस्ती केलेली आहे 74वी केलेली आहे याच्यामुळं आपल्या स्केड्युल्समध्ये सुद्धा वाढ करण्यात आली होती. मग ते कोणकोणते स्केड्यूल आहेत जे ऍड करण्यात आलेले आहेत नंतर त्या स्केड्यूलचा सुद्धा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स जे आहेत त्या प्रोव्हिजनचा अभ्यास करून ठेवायचा आणि त्या ऍक्टचा पर्टिक्युलर आपल्याला अभ्यास करून ठेवायचा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये.
पुढची न्यूज आहे ती न्यूज क्लिक. या खरं तर वृत्तपत्राशी रिलेटेड आहे आणि मला तर डिजिटल वृत्तपत्र आहे न्यूज क्लिक, आणि त्याच्या ऑफिसवरती छापे पडलेले आहेत. आणि त्याचा जो एडिटर आहे ते आपण काल न्यूजमध्ये बघितले होतं. त्याचा जो एडिटर आहे त्याला अरेस्ट करण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये UAPA या ऍक्टचा वापर करण्यात आलाय, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट. त्याचा अभ्यास तुम्हाला ऑलरेडी मी करून ठेवायला सांगितलंय. आणि हे न्यूज क्लिकच्या माध्यमातून मी तुम्हाला दुसरी एक इन्फॉर्मेशन दिली होती की अशा काय साईट्स तुम्हाला येतात, अशा काही लिंक्स येतात, त्याच्यावरती क्लिक केलं की तुमचा डिव्हाइस वगैरे हॅक होऊ शकतोय, तुमची इन्फॉर्मेशन चोरीला जाऊ शकतोय, म्हणजे तुमचा खाजगीपणाचा जो मूलभूत अधिकार आहे तो धोक्यात येऊ शकतोय. त्याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्हाला अभ्यास करून ठेवायला सांगितलं होता. या 2 गोष्टींचा अभ्यास आपण याच्या अंतर्गत करून ठेवायचा आहे. पुढचे जे छोटंसं एडिटल आहे ते नोबेल प्राइज रिलेटेड आहे. नोबेल प्राइज वेगवेगळ्या क्षेत्रातले जाहीर होत आहेत. एकदा सगळे नोबेल प्राइज जाहीर झाले की त्याची एक लिस्टच कॅरी आपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रिलियमला वगैरे जर क्वेश्चन आला तर त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. इथं आपला एडिटलचा पार्ट संपतोय. टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एवढं काय महत्त्वाचं पॉलिटिकल एडिटल वगैरे आलेले आहेत ते काय डिटेलमध्ये बघायची गरज नाहीये. डायरेक्ट आपण आता न्यूजवरती जम्प करतोय. आणि पहिली जी न्यूज आहे ती सिक्कीमशी रिलेटेड न्यूज आहे आणि तिथं ग्लॅशियल लेक बस्ट आपल्याला पाहावास मिळालं, म्हणजे परत एकदा नॅचरल क्लॅमिटीज आपल्याला त्या ठिकाणी पाहावास मिळते, नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी पाहावास मिळते. मग याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं. डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून हा टॉपिक आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्याचा आपण अभ्यास करून ठेवायचा. मग पुराच्या परिस्थितीमध्ये मॅनेजमेंट आपण कसं करू शकतोय, चक्रीवादळ आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंट करू शकतोय, ह्या ज्या काय आपत्ती असतात वेगवेगळ्या, ते आपण तिचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करतो, कोणती सिस्टम आपल्या गव्हर्नमेंटकडे आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतात. आणि डायरेक्ट मेन्समध्ये आपल्याला तो सिलेबसचा टॉपिक आहे आपला, त्यामुळे त्या दृष्टीतून ही न्यूज आहे ती आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून या गोष्टींचा आपण अभ्यास करून ठेवायचा. आणि हे एक्झाम्पल म्हणून ही जी घटना आहे तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये वगैरे वापरू शकता. पुढची न्यूज आहे ती नोबेल प्राइज रिलेटेड न्यूज आहे. केमिस्ट्रीमधला नोबेल प्राइज जो आहे तो क्वांटम डॉट्स या कॉन्सेप्टसाठी याच्यामध्ये संशोधन केल्यामुळे या तिघांना मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये मोंगी बेवंडी, लुईस ब्रुस आणि अलेक्स इकिमोव या 3 पर्सनॅलिटींना हा नोबेल प्राइज जो आहे तो विभागून देण्यात आलेला आहे केमिस्ट्रीमधला. असा वेगवेगळ्या सेक्टरमधल्या आता न्यूज येत राहणार आहे कारण ते जाहीर होणं सुरू आहे. मग ते क्वांटम डॉट्स ही कॉन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरून युट्यूबवर वगैरे तुम्हाला जर मिळाली तर ती इन्फॉर्मेशन फक्त घेऊन ठेवणं गरजेचं आहे. नोबेल प्राइज रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला असायलाच पाहिजे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढची न्यूज आहे ती उज्ज्वला स्कीम्स रिलेटेड न्यूज आहे. आणि ते मग न्यूजमध्ये काय दिले आपल्याला महत्त्वाचं नाहीये, उज्ज्वला स्कीम काय आहे याची इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायची. ती इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे, याच्यावरती डायरेक्ट प्रिलियमला वगैरे क्वेश्चन येऊ शकतो. या ठिकाणी आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. जे काही महत्त्वाच्या न्यूज होत्या, महत्त्वाचे डिटेल्स होते ते डिटेलमध्ये मी या डिस्कशनमध्ये तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला. अशाही चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू मी तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.